धावसंख्या 8. चार चेंडू 4. जरा वेळ घालवू नका, 12:30 वाजलेले आहेत. चार चेंडू झालेले आहेत. धावसंख्या होते ती 9. ज्ञानेश्वरजी गाडे आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. षटक समाप्ती. धावसंख्या होती ती 10. एका षटकात 10 धावा. खरं तर संदेश दादा बाद झाल्यानंतर सुद्धा धावसंख्या अगदी बरोबर आहे. 3 षटकात जर का अजून 25 धावा आल्या तर सम्मानजनक स्कोर होऊ शकतो. जिंकणारा संघ डायरेक्टली सेमीफायनल. धावसंख्या 12. दोन धावा. धावसंख्या 14. अफलातून चेंडू. अतिशय छान चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना करम पाताडे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या होती ती 17. बूंद बूंद से समुंदर, ईट ईट से दीवार.
यहाँ पर देखते हैं आने वाला समय। खरं तर ज्ञानेश्वर गाडे अनुभवाचा फायदा आपण दाखवत आहे। सीनियर खिलाडी ज्ञानेश्वर गाडे अतिशय सुंदर अशी बैटिंग करताना। वो कहते हैं ना, पुराने चावल ज्यादा स्वाद देते हैं। बहुत बढ़िया। प्रॉब्लम जहां पर बड़े वहां पर ज्ञानेश्वर जी गाड़े अगली गेंद के लिए तैयार। षटक समाप्ती। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 18। स्टेजच्या उजवीकडील जे कोणी बसले त्यांनी जरा आवाज कमी करा। डीजेच्या बाजूला बसलेली मंडळी मित्रांनो, 2 दिवस पावसाने आपल्यावर मेहरबानी केली म्हणून हे सामने व्यवस्थित पार पडलेले आहेत। पुढचा चेंडू वाईड चेंडू। धावसंख्या 19। ज्ञानेश्वर गाडे यांची ही खेळी लक्षात राहील। धावसंख्या 20। नक्कीच एका एका थेंबानं तळ भरत असतं। एका एका विटेने आपले इथं जे आलेले कामात घरचे प्रेक्षक आणि भादवडचे प्रेक्षक त्यांनी जरा आवाज कमी ठेवावा आणि जरा गोंधळ कमी करावा। वाईड चेंडू। धावसंख्या होते ती 21। पुन्हा एकदा वाईड चेंडू। आता थोडस संदेश दादांच्या चेहऱ्यावर हसू आलेला आहे की आता मात्र आपण मार्गक्रमण बरोबर केलेलं आहे। धावसंख्या 22। 22। कोणी पण जर विकेट घेतला तर विराज मोरे यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस। वाव, याला बोलतात दिल दरिया। आणि धावसंख्या 23। 23। एकच चेंडू झालेला आहे। अजून तब्बल 11 चेंडू बाकी आहेत। यापुढे जे बक्षीस लावतील त्यांना माझी विनंती असेल की आपण बक्षीस जमा करा, कारण बोलणं वेगळं असतं आणि कॅश मनी यस। आता मात्र अतिशय छान चेंडू, निर्धाव चेंडू। प्रथम कळंबे। आणि आता मात्र चौकार। क्या बात है। संदेश दादाच्या चेहऱ्यावर पूर्ण हसू दिसतंय। धाव संख्या 27। अजून 9 चेंडू शिल्लक आहेत। धाव संख्या 27। जर या 9 चेंडूत 13 धाव जरी आले तरी 40 पर्यंत आपण सेमीफायनल मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। पण हा झाला किंतु परंतु। आपण पाहूया पुढचा चेंडू। प्रथम कळंबे। धाव संख्या 28। ज्ञानेश्वर गाडेंची पण खेळी विसरता येणार नाही। 6 धावांची छोटी खेळी केली, पण संदेश दादा गेल्यानंतर
संघ अडचणीत होता, म्हणून मी बोलतोय की प्रॉब्लेम जहां बडे वहां पर ज्ञानेश्वर जी गाडे. पुढचा चेंडू वहां पे खड़े हैं हमारे स्वप्निल लोखंडे. आज आज है संडे और मंडे, आपका ये आवाज है शैलेश सर. धन्यवाद. पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये इक्लिअर चॉकलेट प्रमाणे एक धाव आणि या एका धावेने धाव संख्या होते 29. प्रथम कळंबेजी फिर से तैयार. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 30. 3 धाये 30. बक्षीस राकेश दादा थोडेसे जमा केले तर बरं होईल, माझी विनंती असेल आपल्याला. या षटकात काहीतरी मंत्र देण्यासाठी पुन्हा एकदा संदेश पवार एसपी. मोरे यांनी अगोदर ऍडव्हान्स मध्ये 5,000 जमा केलेले आहेत. धन्यवाद राकेश दादा. विकेटला 500 रुपयांचं बक्षीस. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. या 5 चेंडू मध्ये जर 3-4 धावा आल्या तर मात्र सामना पुन्हा एकदा वेगळ्या वळणावर जाऊ शकतो. या पुढील सेमीफायनलचा टॉस अभिषेक अरुण राऊत आपल्याला करायचा आहे. पुढचा चेंडू गोलंदाज नागेश. वाईड चेंडू. धावसंख्या होते ती 31. 5 चेंडू मध्ये स्वप्नील लोखंडे 2 चेंडू तरी खेळण्याच्या प्रयत्नात असेल. बघूया काय घडतंय. पुढचा चेंडू आणि 2 धावा पळून काढण्यात यश. धावसंख्या 33. शेवटच्या क्षणी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क. पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू. आता जो हरणार तो बाहेर जाणार. अतिशय टिचून गोलंदाजी. 34. धावसंख्या 34. एक धाव पळून काढण्यात यश. धावसंख्या होती ती 35. या शेवटच्या षटकात मनासारख्या धावा आलेल्या नाहीयेत. आतिश वॉरियर्स आपले संघ मालक प्रकाश जाधव या स्पर्धेमध्ये त्यांनी खूप महत्वाची भूमिका पार पाडली. असे रेकॉर्ड जे आपण IPL मध्ये कधीतरी ऐकत असतो, 5 वर्षाचा रेकॉर्ड ते एका क्षणात सांगतात.
आणि 2 धावा. दोन धावा पळून काढण्यात यश. ही एक धाव किती त्रासदायक ठरू शकते आपण बघूया. धाव संख्या झालेली आहे 37. संदेश पवार आउट झाल्यानंतर सुद्धा नक्कीच एका खिलाडीवर संघ अवलंबून नसतो. संदेश दादा आपके बिना भी 37 रन, बहुत बड़ी उपलब्धी. आतिश वॉरियर्स नाव अतिशय सुबक दिलंय प्रकाश जाधव आपण आपल्या संघाला. आणि अशा संघाचा संघ मालक व्हायला खरंच जिगरा लागतं, त्यांच्याकडून करवून घ्यावं लागतं. प्रकाश जाधव आपलं आडनाव खूप छान आहे, कारण शिवाजी महाराजांची मातोश्री जिजामाता यांचं माहेरचं आडनाव सुद्धा जाधवच. पूर्ण जाधव परिवाराचं अभिनंदन. पाहूया या सामन्याचा आनंद. लकी ड्रॉ साठी सुद्धा होम थिएटरचं जे कुपन आहे ते कोणाकडे द्यायचं? विनय पवार यांच्याकडे आपण द्यायचंय. आकाश नागपुरे आणि विनय पवार. विनय दादा शैलेश मांजरेकर, अभिषेक दादा आपल्या दोघांचं 38 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवर जी धाव काढली एक्स्ट्रा ती खरंच जीव की प्राण. मी नेहमी सांगतोय परीक्षेत एका गुणाला, गाडी चालवताना एका क्षणाला, नातं जपताना समोरच्याच्या मनाला आणि क्रिकेटमध्ये एका एका रनाला खूप महत्व असतं. पुढचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नर मध्ये एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण. 38 म्हणजे 9.50 ची सरासरी. सोपं नसणार आहे सामना चुरशीचा. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. धाव संख्या होती ती 2. लकी ड्रॉ साठी 200 चिठ्ठ्याच असणार आहेत. 195 झालेले आहेत. फक्त 5 जणांनी यायचंय. संदेश पवार यांचा ज्ञानेश्वर गाडे यांच्यावर गोलंदाजीची खूप मोठी मदार असणार आहे आज. सुंदर क्षेत्ररक्षण. अतिशय मेहनत घेऊन एक एक धाव वाचवली जाते आणि आतापर्यंत धाव संख्या झालेली आहे ती 3. टाकलेले चेंडू 4.
आणि अतिशय मेहनतीने एक धाव वाचवली जाते. धाव संख्या झालेली आहे ती 4. आणि आता मात्र 2 धावा या चेंडूवर. 9.5च्या सरासरीने जायचे मित्रा. घाबरू नको, लढत राहा. इतिहास मित्रांनो लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा नाही. सो रडायचं नाही तर लढायचं आणि इतिहास घडवायचं. धावसंख्या 6. 9.5ची सरासरी असताना डायरेक्टली 6 म्हणजे 3.5 धावा एका षटकामध्ये कमी. म्हणजे आता राहिलेल्या 18 चेंडूत 32 धावांची गरज. स्वप्नील लोखंडे आणि आता मात्र वाव, वाईड वाईड आणि मित्रांनो क्रिकेटचा छंद जिवंत ठेवा, आयुष्य मनमुराद जगा. आणि आता मात्र बाद. चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी अगोदरच लखन गायकवाड आणि अभिषेक राऊत यांनी सुद्धा 1,000 रुपयांचं बक्षीस अगदी 2 तासापूर्वीपासून फायनल पर्यंत लावलेलं आहे. राकेश मोरे यांनी तर प्रत्येक चौकाराला 500 रुपये. वाईड चेंडू, धावसंख्या होती ती 8. वाईड +1 2 धावा, धावसंख्या होते 10. अजून 28 धावांची गरज. खरं तर आतिश वॉरियर्स अगदी तुमच्या मनासारखं चाललंय. थोडीशी गडबड आपल्याला पश्चाताप आणू शकते, कारण इथे वन्स मोर नाहीये. धावसंख्या 10. सागर राऊत अजून मैदानात आहे. ना अगर ना मगर, ओनली फॉर सागर. ओ अगर जीतेगा तो महासागर बन जाएगा. धावसंख्या झालेली आहे ती 11. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. दोनच चेंडू झालेले आहेत दादा. रन्स मेकिंग फॉर 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. वाईड बॉल, धावसंख्या बरोबर 1 डझन 12. आणि फलंदाज थोडा मिस झाला, पण बॅट आणि बॉल मध्ये किस झाला. 1 धाव जरूर मिळाली. या एका धावेने धावसंख्या होती ती 13. अजूनही 25 धावांची गरज. +1 नो +1 या 2 धावा.
धावसंख्या होती ती 15. स्वप्नील लोखंडे थोडासा दबावाखाली पाहायला मिळतो. सागर राऊतला थांबणं गरजेचं आहे. सामना अतिशय दोलायमान अवस्थेत. 23 धावांची गरज आहे अजून. आणि आता मात्र बाद. तीन बाद 15. हॅलो, स्वप्नीलने 7 एक्स्ट्रा धावा देऊन 2 महत्वाच्या विकेट घेतलेल्या आहेत. त्यामुळे आतिश वॉरियर्स 3 गडी बाद केलेले त्याने. आतिश वॉरियर्स संघ थोडासा उजवा वाटतोय, पण काहीही घडू शकतो. 2 मोठे फटके सामन्याचं चित्र विचित्र करू शकतात. लक्की ड्रॉचा सुद्धा आनंद घ्या. स्वप्नील लोखंडेचा पुढचा चेंडू वाईड चेंडू. धाव संख्या होते ती 16. 16 का डोळा. नो चेंडू. नाही नाही नाही, गलती से मिस्टेक. नाही नाही नाही, नो नाहीये. भुरेश ठाकर लगातार 3 चौकार किंवा षटकार विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. आताचा निर्धाव चेंडू वाईड चेंडू. धावसंख्या 17. षटक समाप्त. धावसंख्या होते ती 18. ज्यांनी पैसे लावल्यात त्यांनी बक्षीस जमा करायचं आहे, कारण राकेश मोरेंनी ऑलरेडी 5,000 रुपये जमा केलेले आहेत. धावसंख्या 18. 12 चेंडू 20 धावांची गरज, कारण आपल्याला 38 धावा पाहिजेत. स्वप्नील लोखंडेने 13 चेंडूंचा 1 षटक टाकला. 12 धावा दिल्या, पण 3 गडी बाद केले. नो चेंडू. आतिश वॉरियर्स संघ गोलंदाजी तेवढी टप्प्यात करत नाहीयेत. अर्धा पल्ला गाठलेला आहे. धावसंख्या 19. 2 षटकात 19 झाल्या आणि 2 षटकात 19 पाहिजेत. काय घडणार, काय बिघडणार, कोण पोहोचणार सेमीफायनलला? अतिशय सुंदर चेंडू. लेग बायच्या रूपाने 1 धाव. धावसंख्या होती ती 20. अजूनही 18 धावांची गरज. सागर राऊत आणि संदेश पवार यांच्यातला हा सामना. आणि अतिशय सुंदर चेंडू. कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये. मागील 2 चेंडूंवर संदेश पवार सरस ठरलाय. आता मात्र 1+1 9+1 2 धावा मिळत आहेत. मागील 2 चेंडू चांगले गेले होते, परंतु त्याच्यावर पाणी फिरलंय. धावसंख्या होते 22.
फक्त 16 धावांची गरज. आणि आता मात्र बडी मछली जाल में. शेवटचा चेंडू. या चेंडूवर चौकार आला तर सामना दोलायमान अवस्थेत होऊ शकतो, नाहीतर आतिश वॉरियर थोडासा पुढे निघालाय. आणि आता मात्र 5 विकेट. आणि कोणीही जिंको, डीजे वाले दादा मस्त हाच गाणं जरा डान्स करायला लावायचा आहे. फक्त 5 मिनिटं. 16 धावा पाहिजेत 6 चेंडू मध्ये. फलंदाज अथर्व आणि गोलंदाज ज्ञानेश्वरजी गाडे. सचिन कडून ज्ञानेश्वर गाडे यांनी जर विकेट घेतली तर 100 रुपयांचं बक्षीस जमा झालेलं आहे. राकेश मोरे यांनी तर 5,000 रुपये जमा केलेले आहेत. अतिशय शांत चित्ताने खेळतायत. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. अभी इक्की दुक्की से काम नहीं चलेगा. अभी हवाई सफर करना पड़ेगा. 2 व्हीलर 3 व्हीलर से काम नहीं चलेगा. अगली गेंद के लिए तैयार. आणि आता मात्र बरोबर 28. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. आणि हॅलो संदेश दादा थोडं नाचायचंय.